उघडले देवा तुझे द्वार। शिर्डीत आलेल्या सर्व साई भक्तांचे श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत। सुमारे 8 महिन्यानंतर उठवलेल्या निर्बंधांमुळे मंदिर पुन्हा एकदा भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे। सरकार निर्देशित सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत साई भक्तांचे दर्शन व इतर व्यवस्था सुलभ करण्यासाठी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था कटिबद्ध आहे। शिर्डीला भाविक ज्यासाठी येतात ती आनंददायी गोष्ट म्हणजे साई दर्शन। दर्शन रांगेमध्ये नियमांचे काटेकोरपणे पालन करून भक्तांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे। दर्शन रांगेत प्रवेश करताना पाय धुण्याची व्यवस्था केली आहे। जागोजागी सॅनिटायझर डिस्पेन्सर लावण्यात आले आहे। दर्शन रांगेमध्ये सुसज्ज प्रथमोपचार केंद्र सुद्धा आहे। प्रत्येक भाविकासाठी मास्कचा वापर अनिवार्य आहे। सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत दर्शन रांग पुढे सरकते। सर्वप्रथम द्वारकामाई, समाधी मंदिर, गुरुस्थान। गुरुस्थान दर्शन करून लेंडी बागेकडे जाताना भक्तांना उदी वितरित केली जाते। लेंडी बागेतील दत्त मंदिर, नंदादीप आदी दर्शन करत भक्त 5 नंबर महाद्वारातून बाहेर पडतात। आपण साई दर्शन पास 2 माध्यमातून घेऊ शकता। एक म्हणजे सशुल्क दर्शन पास, दुसरे निशुल्क बायोमेट्रिक दर्शन पास। संस्थांच्या सर्व भक्त निवासस्थानांमध्ये दोन्ही प्रकारचे पास वितरित केले जातात। निशुल्क बायोमेट्रिक दर्शन पास महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बस स्थानक व श्रीराम पार्किंग द्वार क्रमांक 2 येथे उपलब्ध आहेत। भक्तांसाठी संस्थांनी उभारलेल्या निवास व्यवस्थेमध्ये वाजवी दरात निवासाची सोय केली जाते। हे संस्थांचे प्रसादालय। येथे भाविकांसाठी सकाळी 10 ते रात्र 9 वाजेपर्यंत प्रसाद भोजनाची व्यवस्था केली जाते। भोजन व्यवस्थेमध्ये सुद्धा सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जाते। श्री साईबाबा समाधी मंदिरात नित्य होणारे कार्यक्रम। मंदिर पहाटे 4 वाजता भाविकांसाठी खुले करण्यात येते। 4:30 वाजता श्रींची काकड आरती होते। 5 वाजता बाबांचे मंगल स्नान। त्यानंतर 5:30 वाजता शिर्डी माझे पंढरपूर ही आरती होते। आपले साई दर्शन व शिर्डी यात्रा सुखकर व मंगलमय होवो ही साईंचरणी प्रार्थना। ओम श्री साईनाथाय नमः। दीपावली प्रतिपदेच्या शुभमुहूर्तावर राज्य शासनाने शिर्डीतील साई मंदिर सुद्धा आपण भाविकांसाठी खुले करत आहोत। यासाठी प्रशासनानं भाविकांसाठी कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून जी काही प्रमाणित कार्यपद्धती होती त्याचा अवलंब करून दर्शन बारीची व्यवस्था केलेली आहे। दर्शन बारीमध्ये आपण द्वारकामाई बाबांचं समाधी मंदिर आणि गुरुस्थान यांचा समावेश केलेला असल्यामुळं एका रांगेमध्येच आपल्याला सर्व 3 प्रकारची दर्शनं मिळू शकतात आणि यापूर्वी जसं वेगवेगळ्या रांगा करून वेळ जात होता तो आता जाणार नाही। या निमित्तानं मी भाविकांना असं आवाहन करणार आहे की तुम्ही शिर्डीकडे येण्यापूर्वी तुमची दर्शनाची तारीख आणि वेळ निश्चित करून यायला पाहिजे। जी श्रींची इच्छा म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे। त्यासाठी आपण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची दक्षता घेतली पाहिजे।
सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिर्डीला महाराष्ट्रातून वेगवेगळ्या गावामधून पालख्या येत असतात. या पालख्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लोक येत असतात. तर मी संस्थांचा मुख्य कार्यकारी अधिकारी या नात्यानं आपल्या सर्व भाविकांना विनंती करणार आहे की या पालख्या तुम्ही शिर्डीमध्ये आणू नयेत, कारण मोठ्या प्रमाणात शिर्डीमध्ये गर्दी होते आणि पालखीच्या प्रवासामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो आणि प्रादुर्भाव जर रोखता आला नाही, दुसरी लाट प्रचंड आली तर पुन्हा आपल्याला धार्मिक स्थळं बंद करण्याबाबतचा निर्णय घ्यावा लागू शकतो. म्हणून सर्व भाविकांना माझी विनंती आहे की तुम्ही शिर्डीकडे येताना सर्वप्रथम आपली दर्शनाची तारीख आणि वेळ आमची जी वेबसाईट आहे online@sai.org.in याच्यावर जाऊन आपली आरतीची किंवा दर्शनाची तारीख वेळ निश्चित करा आणि मगच शिर्डीकडे या. गर्दी करू नका. आपण गर्दी रोखली तर कोरोनाचा प्रसार रोखला जाईल. आपण शिस्तीत आला तर आपलं दर्शन व्यवस्थित आणि आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी आपणाला चांगली संधी मिळेल. धन्यवाद.